हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 13, श्लोक क्रमांक 4. कर्म नैष्कर्मी निर्बंध भावा देहस्थ योगिनः संयोगा योग विरहा दहमासे यथा सुखम. भावार्थ: कर्म आणि निष्कर्म यात बद्ध असलेल्या देहाबद्दल योग्याला भावना असतात, परंतु मी देहकर्माच्या संयोग आणि वियोग यापासून दूर राहून यथासौख्यात आहे. भोगी देहासक्त असतो, त्याला विश्वातील तमाम वस्तुजगत उपभोगायचे असते. त्यासाठी त्याला ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, इतर सर्व इंद्रिये, सर्व अवयव आणि एकूणच संपूर्ण देह नेहमी सुदृढ, सशक्त, निरोगी, प्रफुल्लित, ताजातवाना, सदा उत्साही असावा लागतो. देह तसा राहावा म्हणून तो त्याच्याकडून सतत प्रयत्नशील असतो. यासाठी तो नैसर्गिक तसेच कृत्रिम, अनैसर्गिक उपायही योजतो. उपभोग भोगताना त्याच्या देहाला जसे सौख्य मिळते, तसेच त्याच्या देहाला अनेक वेळा त्यासाठी यातनाही सहन कराव्या लागतात. कष्ट होतात, पीडा होते, कृत्रिम उपायाने अपाय होतात. उपभोगांच्या धुंदीत त्यावेळी त्याला हे समजतही नाही, परंतु ती धुंदी उतरली की तो भानावर येतो आणि देहाची काळजी घेऊ लागतो. ही काळजी उपभोग घेण्यायोग्य देह पुन्हा बरा व्हावा, चांगला व्हावा यासाठीच असते. उपभोग घेतल्यामुळे देहाला त्रास होतो, देह रोगी होतो. काही रोग तर असाध्य असतात, ते 7 पिढ्या बर्बाद करतात. या सर्वांमुळे देह लवकर जराजर्जर होतो, वृद्ध होतो, अकार्यक्षम होतो. तरीही उपभोग सुटत नाहीत. माणसाला उपभोगांची लालसा फार भयावह असते. सर्वसाधारणपणे जेथे काही उपभोग आहे, लभ्यांश आहे, तेथेच भोगी आपल्या देहाला कष्ट देतो, अन्यथा तो दूर राहतो. वर दिल्याप्रमाणे भोगी देहासक्त असतात, हे सर्वांना सहजच पटेल. परंतु अष्टावक्र गीता राजा जनकाच्या द्वारे सांगत आहे की योगी सुद्धा देहासक्त असतात. हे वादग्रस्त विधान आहे, परंतु हेच आपल्याला येथे समजून घ्यायचे आहे आणि योग्यांनी यासाठी योग्य ती काळजी घ्यायची आहे. योगी योगसाधना करतात, उपासना करतात आणि योग साध्य करतात. योग साधना, उपासना यासाठी ते देहावर अवलंबून असतात. देह सुदृढ, निरोगी, सतेज, कार्यक्षम असेल तर योगसाधना आणि उपासना करता येते. देह जर रोगी, जराजर्जर असेल तर योग साधना, उपासना होऊ शकत नाही. देहाच्या सहकार्याशिवाय योग साध्य होणे अशक्य असते. देहाच्या आरोग्यासाठी योगी योगासने करतात. ही पूर्णपणे देहादी इंद्रियांची कसरत असते. तसेच योगी अष्टांग योग साध्य करतात आणि त्या योगे साक्षात्कारी होतात. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांचे नियमित पालन आणि नित्य उपासना. या सर्वासाठी शरीर माध्यम लागते, ते चांगले सुदृढ असावे लागते. यात जप, तप, ओंकार करावा लागतो. दीर्घ कालावधी आसनस्थ व्हावे लागते. यासाठी अतिशय लवचिक परंतु काटक आणि निरोगी देह असणे अत्यावश्यक असते. अशा प्रकारे भोग्यांप्रमाणेच योग्यांना सुद्धा देहाबद्दल भावना असतात. देहाची आसक्ती असते. त्यांना देहाला सांभाळावे लागते. योगासाठी असेल, परंतु त्यांचे देहावर प्रेम असते. ते त्याची चांगली काळजी घेतात, त्याला निरोगी ठेवतात, त्याला चांगले खाऊ पिऊ घालतात. त्यासाठी निष्काम परंतु कर्मयोग ओघानेच प्राप्त झाला. योग्यांना कर्मयोगाचे आचरण करणे भाग असते. योगी संसारी असतात, त्यांना मुलेबाळे असतात. अनासक्त का होईना, परंतु योगी शेती, व्यापार करतात. असे असूनही ते योगी असतात. योग्यांना योगासाठी देहासक्ती असली तरी योग्यांनी पथ्य पाळायचे आहे,
की देह त्यांच्या योगासाठी आहे, योग देहासाठी नाही. देहाची काळजी घेण्यात त्यांनी देहात गुंतायचे नाही. योगात स्थित राहायचे आहे. योग महत्त्वाचा आहे. कर्मयोग दुय्यम आहे, ते साधन आहे. यास्तव योग्याने विदेही अवस्थेत राहायचे आहे. देह कर्माच्या संयोग आणि वियोग यापासून दूर राहून, त्याला साक्षी राहून यथासौख्यात मुक्तानंदात असायचे आहे. हरिओम.